सर्वात आधी करिश्मा मॅम तुमचं आजच्या इनर सर्कल मीटिंगमध्ये मी मयूर स्वागत करतो. आजच्या इनर सर्कल मीटिंगला स्टार्ट करण्याआधी सर्वांना तुमची ओळख द्या की तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठनं आहात आणि काय काम करता ते. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर. माझं नाव करिश्मा ठाकरे आहे. मी विदर्भातलीच आहे. तर सध्या तर मुंबईमध्ये राहते. बरं. मला जॉईन होऊन आता 8-10 महिने होते. सप्टेंबरची जॉईनिंग आहे. मला 10 महिने कम्प्लीट होत आहे आणि तर मी हाऊसवाईफ आहे. बरं. मुलाची आई आहे आणि मी आता ट्रेडर आहे. बस बेस्ट 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 आहे. येस येस. तर आमच्यासोबत कशी जॉईन झाली मॅम, सोशल मीडियानी झाली आहे की कोणी तुम्हाला रेफर केलं की M1 ट्रेडिंग स्पेस बद्दल? माझ्या मिस्टरांनी फेसबुक वेबिनार अटेंड केला बरं. आणि त्याच्यानंतर एक विदर्भातलं माणूस आपला आहे, मराठी माणूस आहे, ट्रस्टेबल आहे. हम्म. त्याच्या अगोदर तर खूप वेबिनार अटेंड केले त्यांनी. मॅक्झिमम 8 ते 10 महिने त्यांनी वेबिनार बघितले, युट्यूब बघितलं, सगळं बघितलं, पण त्यांनी एक पण कोर्स परचेस नाही केला. बरं. आणि त्याच्यानंतर मग मी हाऊसवाईफ असल्यामुळे मी जॉब करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी मला हे कोर्स परचेस करून दिला आणि मी खूप हॅपी आहे सर. जेव्हाच परचेस केला तेव्हाच मी जॉब बद्दल टेन्शन घेत नाही. मला खरंच म्हणजे मी हॅपी आहे की मी तुमच्याशी जुळली. आणि बरं. शेअर मार्केट बद्दल माझं जे मत होतं मी चुकीचं समजत होती आणि भीती होती ते माझी पूर्णपणे भेटली सर. बरं. आता खरंच म्हणजे शेअर मार्केट काय आहे ते क्लिअर झालं. खूप ओके. छान, म्हणजे मला एक वे मिळालं आणि तुमच्यासारखे मेंटर मिळाले येस येस. त्यासाठी थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. तर जॉईनिंग मॅम तुमची कधीची आहे, म्हणजे किती वेळ झाले तुम्ही आमच्यासोबत जुळलेले आहात? मी सप्टेंबरला कोर्स परचेस केला, बट मी ऑक्टोबर पासून जॉईन झाली. काही बरं. कारणास्तव 1 महिना मी स्किप केलं. नंतर 1 महिन्यानंतर मी तुम्हाला पूर्णपणे ऐकलं. बरं. नंतरच मी नोव्हेंबर पासून ट्रेडिंग सुरुवात केली. बरं. नंतर नोव्हेंबर पासून डिसेंबर पर्यंत मला खूप म्हणजे सगळं समजलं. दोन बरं. बरं. महिन्यात मी प्रॉफिट पण केला आणि समजलं सर. तेव्हापासून बरं. मी बरं. म्हणजे 8-10 महिने झाले तुम्ही आमच्यासोबत जुळलेले आहात प्रॉपरली. सर. येस. तर 8-10 महिन्याचा तुमचा आमच्यासोबतचा प्रवास कसा होता? माझं खूप बेस्ट होतं सर. तुमच्यामुळे मी लाईव्ह सेशन मध्ये पण खूप काही शिकायला मिळतो. आणि मी 2 महिन्यातच खूप गोष्टी शिकल्या. म्हणजे इक्विटी काय, ऑप्शन काय, मला काही माहिती नव्हतं सर. स्विंग काय असतं आणि जो सेटअप आहे त्याबद्दल तर नो डाऊट सर. एकदम बेस्ट आहे. आणि बरं. बरं. त्याचा म्हणजे जो 18 म्हणजे कमी एजचा असेल त्याला पण समजतं आणि जो आपल्याकडे आहेत पण रिटायरमेंट लोक त्या येस. लोकांना समजतं, तर आपल्याला एकदम बरं. खूप बरं. इझी समजतं सर. बरं. अमेझिंग. तर आता 8 महिन्यात भरपूर गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या. कोर्स ॲक्सेसमध्ये पण तुम्ही शिकल्या. लाईव्हमध्ये पण आपण कंटिन्युअसली काही ना काही शिकत राहतो. तर M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये शिकवण्याची पद्धत कशी आहे? प्रत्येक गोष्ट जे तुम्हाला शिकवलं जाते ते प्रॉपरली तुम्हाला समजते की नाही, आणि इम्प्लिमेंट करायला तुम्हाला ते सोपं जातं की नाही? खूप अमेझिंग आहे सर. एकदम बेस्ट आहे. आणि जो तुम्ही आपलं गोल्डन सेटअप बनवलाय अमेझिंग आहे. आणि खूप इझी प्रकारे बनवलंय ते. न कुठला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी काय शिकायला मिळतो. आणि ते गोल्डन सेटअप म्हणजे खूप फायदेशीर आहे. आपण त्याच्या व्यतिरिक्त जर आपलं डोकं लावलं तर आपण लॉसेस होत आहे. बरोबर. पण ते बरोबर. गोल्डन सेटअप जर आपण फॉलो केलं तर प्रॉफिटेबल ट्रेडर बरोबर. आहोत. तेच आता माझा नेक्स्ट क्वेश्चन तोच होता की आपण सगळ्या गोष्टी मी शिकवल्या, कोर्स ॲक्सेसमध्ये शिकल्या, जे पण काय शिकलो, प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर आपण येऊन पोहोचतो गोल्डन सेटअपवर. ठीक आहे. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपण करतो, एंट्री करतो, एक्झिट करतो, जेवढा पण प्रॉफिट बनवतो, लाईव्हमध्ये जेवढा पण गोष्टी आपण करतो, जेवढा पण पैसा आतापर्यंत अर्न केलेला आहे, तो सर्व केलेला आहे आपण गोल्डन सेटअपनी. ठीक आहे. M1चा जो गोल्डन सेटअप आपण डिझाईन केला आहे Yes. ट्रेडिंगसाठी. तर त्याबद्दलचं तुमचं मत काय आहे की एक्झॅक्टली कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होतोय, कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर वर्क करताय? त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण जर ते गोल्डन सेटअप फॉलो केलं तर हम्म. आपण प्रॉफिटेबलच आहोत. एखादा एसएल केलं तरी तो छोटा असतो आणि त्याच्यानंतर जर आपण रिव्हर्सल एंट्री घेतली तर प्रॉफिटेबल ट्रेडर आहोत. म्हणजे जास्त आपण लॉस जेवढं झालं त्याच्यापेक्षा आपण दुप्पट तिप्पट प्रॉफिट कमावून एंड ऑफ द डे प्रॉफिट मध्ये असतो, बरोबर. ग्रीन मध्ये बरोबर. असतो. बेस्ट बेस्ट बेस्ट. तर आता तुम्हाला 8 महिन्यात भरपूर गोष्टी आम्ही शिकवल्या. गोल्डन सेटअप शिकवला, मल्टिपल गोष्टी शिकवल्या. लाईव्हमध्ये तर आपण रोज शिकतच राहतो. सोबत ही शिकताना काही ना काही अडचण आली असेल, 100%. काही ना काही क्वेरी असेल, काही ना काही प्रश्न तुमचे असतील, तर त्यासाठी लागतो सपोर्ट. तर 8 महिन्यात प्रत्येक दिवशी M1 ट्रेडिंग स्पेसच्या साईडनी तुम्हाला सपोर्ट कसा होता? 100% होतं सर मला. मी जेव्हा जेव्हा माझं जसं मी क्वेरी टाकायची, मी लाईव्ह सेशन मध्ये जे नाही म्हणजे माझं सॉल्व्ह झालं तर मी क्वेरी टाकायची दिवसातून वगैरे जेवढं असेल तेवढं. हम्म. आणि मला त्याच्यानंतर तो सपोर्ट मिळालाय. माझ्या प्रत्येक क्वेरीवर मला आन्सर मिळालाय.
बरोबर. कधी इमोशनली जरी वीक झालं तरी पण मी ते प्रत्येक गोष्ट शेअर करायची आणि ते माझे पूर्ण झालंय सर. मला येस, येस. त्यात एक्सपेक्टेड आन्सर मिळालंय त्याच्यावर. बरं बरं बरं, बेस्ट आहे म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स दाखवत आहे. तर ह्याच्यानंतर आपण गोष्टी शिकल्यानंतर इम्प्लिमेंट केल्यानंतर एमओचा गोल्डन सेटअप जो आहे याला प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे की सगळ्या गोष्टी प्रॉपरली जनरली काय होतं की आपण युट्यूबवर जनरली सर्च करतो की इंटरनेट स्ट्रॅटेजी काय आहे किंवा मल्टिपल अदर स्ट्रॅटेजी असतात. पण आपण तिकडे जेव्हा सर्च करतो तर मल्टिपल स्ट्रॅटेजी येतात. त्याला कोणी प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून दाखवत नाही लाईव्ह मार्केटमध्ये. तर नो. लाईव्ह मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपण ट्रेड घेतला पाहिजे, कशी सायकोलॉजी मॅनेज केली पाहिजे, एम1चा गोल्डन सेटअप कुठे ऍक्टिव्हेट होतो, कशा पद्धतीने आपण त्यावर पैसा बनवतो, हे सगळं प्रूफ करण्यासाठी लाईव्ह मार्केटमध्ये कसा ट्रेडर पैसा बनवतो हे दाखवण्यासाठी मी रोज सकाळी 9 ते 11 लाईव्ह असतो. की प्रॉपरली तुम्हाला येस समजलं पाहिजे सगळ्या गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये कशा होत्या ते समजण्यासाठी प्रॅक्टिकली दाखवण्यासाठी. तर 9 ते 11 जे आपण लाईव्ह असतो याचा तुम्हाला प्रॉपरली फायदा होतो की नाही? सर. असं वाटते की म्हणजे एक फॅमिली जुडते आपल्यासोबत आणि मला असं वाटते एक दिवस पण स्किप नको व्हायला. मी बरोबर. काही करून जर मला नाही झालं तरी मी ते सेशन रेकॉर्ड करून ठेवते आणि नंतर ऐकते. पण मला ते स्किप करायचं नसते. मला रोज जॉईन करायची इच्छा असते आणि फॅमिली ऍज अ फॅमिली आपण ग्रो करतो बरोबर. असं वाटते. म्हणजे एक फॅमिली जुडते आपल्यासोबत आणि बरोबर. चांगलं वाटते सर. प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतात त्याच्यातून लाईव्ह सेशन मधून. तुमचं प्रत्येक शब्द एक व्हॅल्युएबल असते. ती थँक्यू. ऐकल्यानंतर प्रत्येक क्वेरी सॉल्व्ह होते सर. आणि एक ट्रेड आपण कुठे काय करायला पाहिजे, ते मॅनेज कसं करायचं, काय करायचं, इमोशनली कसं हँडल करायचं, हे प्रत्येक गोष्ट तिथे सॉल्व्ह होते सर. आणि एक बेस्ट. आपल्याला कॉन्फिडन्स येतो सर, एक मेन बरोबर. गोष्ट. ते ते त्यासाठीच असतो कारण की भरपूर जण काय की फक्त इम्प्लिमेंटेशन दाखवतात कारण की प्रत्येक स्ट्रॅटेजी अॅक्युरेसी आफ्टर मार्केट ही 100% असते. आपण त्याला पेपर ट्रेड करतो लाईव्ह मार्केटमध्ये तेव्हा पण त्याची अॅक्युरेसी 100% असते. बट एक्झॅक्टली आपला स्वतःचा पैसा जेव्हा लागतो तेव्हा आपले हात थरथरायला लागतात. एक्झॅक्टली कसं काम करायचं काय करायचं आपल्याला ते कळत नाही. तर हेच प्रॉपर वेनी झालं पाहिजे. कसं एक्झॅक्टली आपण ट्रेड घेतला पाहिजे, कसं त्याला मॅनेज केलं पाहिजे हे दाखवण्यासाठी आपलं 9 to 5 म्हणजे की 9 to 11 आपलं असतं. 9 ते 11 आपण लाईव्ह असतो प्रत्येक स्टुडंट सोबत. तर बेस्ट आहे त्याचा फायदा तुम्ही घेताय. तर आता भरपूर जण रोज आपल्यासोबत कोणी ना कोणी नवीन जुडत आहे आणि ऑलरेडी आपण 8,000ची कम्युनिटी क्रॉस केलेली आहे म्हणजे की ऑलरेडी आपली प्रीमियम मेंबर्स 8,000 पेक्षा जास्त आहेत. तर तुमच्या एक्सपिरियन्स अकॉर्डिंग जे पण 8-10 महिने तुम्हाला झाले त्या बेसिसवर जे आपल्यासोबत जुडत आहेत त्यांना आणि जे ऑलरेडी आपल्यासोबत जुळलेले आहेत त्यांना तुमचं काय सांगणार राहील की एक्झॅक्टली त्यांचा प्रवास जो आहे तो अजून स्मूथ राहील? खरं तर जनरली मी सांगणार की त्यांना की तुम्ही जेव्हा जॉईन करता तेव्हा 1 महिना ऐका सरांना प्रॉपरली. त्यांचे शब्द तुम्ही काय रिॲक्ट करतोय मार्केटमध्ये, खरंच सर बोलतायत ते खरंच होतंय का मार्केटमध्ये, जे गोल्डन सेटअप प्लॅन केलंय सरांनी ते खरंच काम करते का, तुम्ही त्याच्यावर आधी लक्ष द्या. नंतर ट्रेडिंग सुरुवात करा. ट्रेडिंग नंतर तुम्ही येतात भरपूर ऑप्शन्स येणार तुम्हाला. बट सरांचं जे क्वेरी तुम्ही जर सरांनी सांगितलं ते सॉल्व्ह होणार. आणि जे गोल्डन सेटअप जर फॉलो केलं आणि सरांचं जे ऐकलं तर प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार तुम्ही. स्वतःचं डोकं लावू नये, कारण थोडंही लावलं फोमो केलं तर लॉस होणंच आहे. हे बरोबर. आमच्या सोबत सगळ्यांसोबतच झालंय असं. बरोबर. आम्ही बरोबर. स्वतःचं डोकं लावलं तेव्हा लॉसच झालंय. पण बरोबर. सरांना सांगितलं तेव्हा त्याचं एक्सपेक्टेशन आन्सर भेटत होतं, एक्सपेक्टेड बरोबर. आन्सर भेटत होतं आम्हाला. आणि कुठे चुकलं हे आम्हाला आमची चुकी समजत होते. बरोबर. तर हेच क्लॅरिटी असते कारण की मी ऑलरेडी जेव्हा वेबिनारमध्ये पण मी आधीच क्लिअर करून देतो की स्टार्टिंगचे काहीतरी दिवस तुमचं डोकं एकदम बंद ठेवायचं. आतापर्यंत तुम्ही जे पण काही शिकलेलं असाल, जे पण काही एक्सपिरियन्स असेल हे पूर्ण तुमची पाठी कोरी करायची आणि त्यानंतर माझ्याकडे यायचं. त्यानंतर मी जे सांगतोय त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट माझ्या अकॉर्डिंग फॉलो करायची आहे. तर तेच तुम्ही सांगितलं की ब्लाइंडली आधी माझ्यावर विश्वास ठेवून जे मी शिकवतोय त्याला इम्प्लिमेंट कॉपी पेस्ट करायचं. त्यानंतर स्लोली स्लोली रिझल्ट यायला लागतात ऑटोमॅटिकली. मग एका लेवल नंतर गरज पडत नाही काही गोष्टी शिकायची कारण की सेम सेम गोष्टीच आपण रोज अप्लाय करतो आणि तेच मी तुम्हाला 9 ते 11च्या लाईव्ह मध्ये एक्सप्लेन करतोय. तर हेच मला सांगायचं होतं. थोडं कम्युनिकेशन पण झालं पाहिजे सोबत. सर्वांना माहित पण पडलं की एक्झॅक्टली आपली फॅमिली आज कशी ग्रो करताय, खरोखर त्या लेवलवर ट्रेडर निघतायत की नाही निघताय, काय होतंय काय नाही हे दाखवायचं होतं. म्हणून मी सर्वांना इनर सर्कलमध्ये आज इन्व्हाइट केलेलं होतं. तर आजच्या इनर सर्कलमध्ये आल्याबद्दल, पार्टिसिपेट केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार करिश्मा मॅम. आता काही पण डाऊट असतील, काही क्वेरी असतील तर आपण डाऊट सॉल्विंगमध्ये किंवा लाईव्हमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेऊ. सोबत सपोर्टसाठी मी आणि माझी सपोर्ट टीम फुल ऍक्टिव्ह आहे. काय पण असेल तर त्यांच्याशी कनेक्ट करू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे 100% मिळून जाईल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम.